नमस्कार. जय नवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण अलगूज ह्या कादंबरीचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 9वा भाग. 4 दिवस गेले आणि एका दिवशी सकाळीच हौसाबाई चिंतूला घेऊन पेठेत आली. ग्रामपंचायतीच्या कचेरीत गणू बसला होता. त्याची आणि चिंतूची गाठ घालून हौसाबाई परत गेली. गणून तिरप्या नजरेनं जावाई न्याहाळून घेतला आणि म्हणाला, या बसा, पान खा. नाही, मी पान खात नाही. चिंतू खाली पाहत उतरला. बरं मग तंबाखू तरी खावा. गणून पुन्हा आग्रह केला. चिंतू भेदरला. नका नका नका, मला घेरी येईल. त्यानं चौफेर पाहिलं. तो प्रत्येक शब्द चाचरत बोलत होता आणि त्याला फार फार कापड भरलं होतं. मग चहा घेऊन जावा, गणू म्हणाला. नग चिंतू रडकुंडीला आला आणि म्हणाला, मी चहा घेत नाही, तेवढी भाकर खातो. मी चहा घेतला तर तर दादा लय राग भरल. एकदा मी वेडी वडली होती आणि दादानं मला पायताना न मारलं. मरणारच होतो मी. हे कोण गणू मनात सरकला. काहीच बोलला नाही. चिंतूचं ते दुबळं वागणं, हताश बोलणं याची त्याला कीव आली आणि म्हणाला, तुम्ही कामं काय काय करता? मी मी मळ्यातली कामं सगळे करतो, चिंतू म्हणाला, आणि तिकडच राहतो. मग गणू म्हणाला, आता तुमचं लगीन होणार, मग तुम्ही कसं वागणार? हाय असंच. आणि कसं? तुम्ही मळ्यात आणि बायको कुठं? गणून विचारलं. ती ती घरात, चिंतू म्हणाला. घरात दादा, वहिनी, पोरं आहे ती गे. चिंतूचं ते बोलणं ऐकून गणू संतापला, पण काहीच बोलला नाही. काय हा नवरा पोरीला बहिणीनं पाहिला, असं म्हणत तो चालता झाला. नाकी डोळे घरात जरी नवरा ठीक असला तरी माझी रंगू सुखी होणार नाही, असा विचार करीत तो घरी आला. रंगूला पाहून तो पसंत करून बळी गेला. त्याला 8 दिवस झाले होते. पौर्णिमा झाली की रितसर आम्ही येऊन मागणी घालू आणि लग्न निश्चित करू, असं तो म्हणाला. त्यामुळं बहिणानं डोकीवरचं ओझं खांद्यावर आलं होतं. ती पौर्णिमेची वाट पाहत होती. पौर्णिमा झाली की बळी येणार, रंगूचं लग्न ठरणार आणि मग माझी रंगू सासरी जाणार. असं चित्र बहिणाबाई कल्पनेनंच आपल्या डोळ्यापुढे उभं करत होती आणि समाधानाचे श्वास टाकत होती. रंगूच्या लग्नाचा तो दिवस लवकर यावा म्हणून आतुर होऊन त्याची वाट पाहत होती. गणूचा मला शांत वासत होता. सर्वत्र सामसूम झाली होती. मेंढराला मेंढरू खेटून बसलं होतं. 2 सावरी कुत्री त्या मेंढरात शिरून गडप झाली होती. पलीकडे पाणीच्या तोंडाला 3 धनगर एकटी करून ढोल वाजवीत देवाचं नाव घेत मेंढराची राखण करीत होते. एक धनगर लाकडी घाण्यासारखं कर्कश आवाज काढून, या बिरुबा देवाचं ग सुंबरान मांडिलं, यावेळी आळीत होता. आणि ढोलाचा तो डिंग डिंग डिंगांग डिंग 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 डिंगांग डिंग हा ठेका धरलेला होता. जेवण झाल्यावर गणू बाहेर आला. कन्हेरीच्या ताटव्यात थपकून थोडा उभा राहिला आणि गणू पुढे आला. त्यानं आपली प्रचंड कुऱ्हाड पोटाशी धरली होती. खळ्यात बसलेल्या बापून त्याला पाहिलं होतं. गणू गावात गेला आहे असं समजून जर रंगू बाहेर आली तर अनर्थ होईल अशी बापूला भीती वाटली होती. त्याचं चित्त लागत नव्हतं. तो रंगूची चाहूल घेऊन हळूच गणूकडे पाहत होता. रंगूच्या काकणांचा किणकिणाट त्याला ऐकू येत होता आणि त्याची भीती वाढत होती. हातातला अलगूज
त्यानं तसाच धरला होता. आलगूज वाजवला की रंगू बाहेर येईल अशी त्याला भीती वाटत होती. म्हणूनच गणूवर नजर ठेवून तो गप्प उभा राहिला. रंगू जागीच होती आणि बहिणाबाई निवांत झोपली होती. थोड्या वेळानं गणू दूर निघून गेला आणि बापूचा जीव खाली पडला. रंगू बाहेरचा घेत होती. उशिराने ती बाहेर जाण्याचा विचार करून उठली आणि चौकटीत आली. कवाडाजवळ काकणं खळकण वाजली आणि बापूला धडकी भरली. त्याच वेळी दुरून गणू धावत आला आणि म्हणाला, बापू सावधास, माझ्या चोर शिरलं. एवढं बोलून तो धनगराचा खबर द्यायला पळाला. बापून अंगावरचं घोंगडं झटकून टाकलं, भाला सरळ धरला आणि सावध नजरेनं अंधारात चोरांना पावडावला. एकाएकी वातावरण तंग झालं. हालचालीचे आवाज आस्ते आस्ते कानावर येऊ लागले. कोपऱ्यातले धनगर सावध झाले. गणून दडी मारली. बापू भाला घेऊन दबा धरून बसलायला आणि मग एकदम धडाका उडला. हा हा म्हणता दानादान उडाली. मेंढर सैरा वैरा पळू लागली. कुत्र्यांनी ओरडून शिवार हलवून टाकलं. त्या 3 धनगरावर चोरांनी पहिला हल्ला चढवला. दोघांनी गणूला वेढलं आणि एक दोघे बापूवर धावले. चोरांनी चपळाई केली. बापूला भाला फेकायला अवसरच मिळालं नाही. झपाट्यात त्याच्या भाल्याचा फाळ उडाला आणि नुसती काठीच त्याच्या हाती राहिली. पण बापू डागून गेला नाही. त्याने ते काठी उलटे धरून समोरच्या गडी चोपून काढायला सुरुवात केली. एक मजबूत देहाचा माणूस 2 काखेत 2 मेंढरे घेऊन पळत होता. त्याला पाहून गणू पिसाळला. त्यानं पुढ्यातील चंगला खाली पाडून पुढे धाव घेतली आणि मेंढरे घेऊन पळणाऱ्याला एकाच दणक्यात आडवा केला. तशी ती 2 कुत्री धावली आणि त्या पडलेल्या चोराला चेरमडू लागली. गणूचा मळा दमकी होत होता. कुऱ्हाडीवर कुऱ्हाडी टकरत होत्या. हाना मारा या गर्जनांनी रान हापकत होतं. बापून आपल्या समोरच एक गडी आडवा पाडला आणि दुसऱ्याला जेरीस रेटीत रेटीत तो पुढे निघाला होता. बापूच्या चपळाईनं गणूवरचा दाब कमी झाला. गणू डोळे झाकून मारू लागला. तोच बापू त्याच्या पाठीवर आला. त्याला पाहून गणूला पुन्हा चेव आला आणि त्याचे कुऱ्हाड बेबंद मारा करू लागले. मळ्यातली दंगल गावानं ऐकली आणि जो तो कंदील घेऊन गणूच्या मळ्याकडे धावत निघाला. माणसांचा लोंढा लागतला होता. आलो आलो यारोळ्या गगनाला भिडल्या होत्या आणि माळांना दिवट्या पळत होत्या. गणू बापू म्हणजे ते 3 धनगर एकत्र आले आणि गणूचं बळ वाढलं. तसा चोरांचा धीर सुटला. त्यांनी हळूहळू माघार घेतली. ते खवळलेल्या गणूला व बापूला रोखून धरीत ओढ्याच्या काठी गेले आणि एकदम ओढ्यात उड्या घेऊन त्यांनी पोवारा केला. मग मला शांत झाला. गणू बापू परत आले तेव्हा एक चोर जखमी होऊन विवळत पडला होता आणि दुसऱ्याला कुत्र्याने दाबून धरला होता. 2 चोर हाती लागल्यामुळे गणूला बरं वाटलं. ते 2 धिप्पाड चोर तिवड्याला बांधले होते. गाव त्यांच्या भोवती जमला होता. हनुमा पाटील पण तिथंच आला होता. गणू आणि बापू रक्तबंबाळ झाले होते. त्याला पाहून रंगूच्या तोंडचं पाणीच पळालं होतं. बहीण हवालदिल झाली होती. ती रडत होती. रंगूनं गणू बापूच्या जखमा बांधल्या आणि सहज तेवढ्याकडे पाहिलं. ते 2 चोर पाहून तिला आश्चर्य वाटलं. यांना आपण कुठेतरी पाहिलं असावं असा विचार करीत ती क्षणभर थांबली. मग तिच्या लक्षात आलं की त्या दिवशी हे 3 बळीबरोबर पेठेत बसले होते. आधी गणित मोहित्याची कुऱ्हाड बघून ये, म्हणजे तुला त्या रोड्याचं काय होईल ते कळून येईल असं आपण बळीला उत्तर दिलं. म्हणून त्यांनी या दोघांना गणू मोहित्याची ताकद आजमावण्यासाठी पाठवलं असावं अशी तिची खात्री झाली. पण ती काहीच बोलली नाही. ते 2 चोर धनाजी आणि मानाजी मानगावच्या बळीचे जोडीदार होते. ते रक्तानं माखले होते. गुडघ्यात माना खालून ते बसले होते. सर्व काही स्थिर सावध झाल्यावर हनुमा पाटलाचा जोर वाढला. तो जिकडं हात वा जाईल तिकडं खाजीच जांभया देत होता. मनातून तो गांगरले होता, हे आपल्या सासूरवाडीचे रामोशी यांना अटक करावी तर सकाळीच बळी पाटलाची
बंदूक दारात नाचू लागल, याची त्याला भीती पडली. बरं, पंचनामा न करावा आणि हे चोर तालुक्याला रवाना न करावे तर गावाचा कल फिरल, सारा गाव बिथरल, याचीही त्याला धास्ती वाटत होती. म्हणून तो उगीच बचक्यात पाणी धरून बसला होता. एका कोपऱ्यात नामा आणि लक्षा ही जोडी बसली होती. धनाजी रामोशाचं विवरण ऐकून नामा लक्षाला हळूच म्हणाला, लक्ष्मण पाटील, तुम्ही जेव्हा तेव्हा रंगूला पळवण्याची भाषा बोलता, पण मी म्हणतो, जर मेंढरू पळवताना इतका मार मिळतो तर रंगूला मिळवताना किती मिळेल बघा. हे ऐकून लक्ष गावरागावरा झाला, काहीच बोलला नाही. आपण जर रंगूला हात गरावला तर आपली अवस्था अशीच होईल, या विचारानं त्यानं नामाला चिमटलं होतं. सकाळी सूर्योदयाला बळी लालतंबर होऊन नांदगावात येऊन दाखल झाला. प्रथम त्यानं मोठमोठी माणसं गाठली. आपण पिढ्यानपिढ्याचे शेजारी, बेरडांनी गुन्हा केला ते माफ करा, दंड करा आणि खटला हातात मिटवा, अशी त्यानं दटावणी केली, रदबदली केली. सकाळी सकाळी तावडीत गाव जमला. मानगावच्या रामोशांचा खटला नांदगावात उभा राहिला. सुरुवातीलाच बळीनं नांदगावला हात जोडले आणि दंड भरण्याची तयारी दाखवली. म्हणाला, हे घोंगडं खुटीला लावू नका. माझ्या गावच्या बेरडांनी गुन्हा केला त्याबद्दल मला माफ करा. दंड घ्या आणि खटला इथंच मिटवा. दोन्ही गावांचा मान राखा. नांदगाव विचारात पडला. बळीशी वैर करण्यापेक्षा दंड घेऊन वाद मिटवावा, असा सर्वांचा सूर निघाला आणि 200 रुपये दंड घेऊन बळीनं रामोशी सोडवले. बळीनं भयंकर पराजय पदरात घेतला. रंगूचं आव्हान स्वीकारलं. गणमोहित्याची कुऱ्हाड पाहण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यात त्याला अपयश आलं. घोर अपमान झाला. ते साऱ्या पदरात घेऊन तो आला तसा परत मानगावला फिरला आणि ते प्रकरण नांदगावानं संपवलं. परंतु गणूच्या मनात ते सारखं डाचत होतं. रामोशावर त्याचा भरोसा नव्हता. दुखावलेला रामोशी दगा करीत येईल असं त्याला वाटत होतं. म्हणून त्यानं लगेच मळा सोडला. मळ्यातील विराड गावातील चिरेबंदी वाड्यात नेलं. बहिणाला मात्र याचा आनंद झाला. घरकामाचा सर्व भार रंगूवर सोपवून घर ते देऊळ अशा फेऱ्या ती घालू लागली. परंतु रंगूला आनंद मावळला. ती चांदणी रात्र, ती मळ्याची शोभा, तो बापूचा अलगोजाचा मधुर नाद, याला ती आता अंतरली होती. ती मनात झुरत होती. सांज सकाळ बापू येऊन जेवून जात होता. त्याला रंगूशी बोलायला मिळत नव्हतं. क्वचित एखादा शब्द बोलत होता. त्यामुळे रंगू बेचैन झाली होती. दिवसभर ती मळ्याकडे पाहत राही. जेवण वेळ झाली की बापूची वाट पाहत बसे आणि बापू जेवण झाला की उदास होई. मग अंथरुणावर पडून बापूच्या आठवणीनं तिचा ओर भरून येई. आता बापू एकटाच बसला असल, त्याला करमत नसल, तो अलगूज वाजत असल, असा तासन तास विचार करीत ती रात्रीच्या रात्री जागून काढीत होती. वाऱ्यांची झुळूक अडवली जात होती. मग तिला वावटळीचं स्वरूप येऊन मोठी वावटळ उठावी आणि ती गिरक्यात घालावी, तशी रंगूच्या मनाची अवस्था होत होती. कोंडमारा झालेलं तिचं मन वावटळीसारखं फिरत होतं, पळत होतं. तिचं मन वेडपिसं झालं होतं. नको नको ते विचार करीत होतं. आता ती फारसं कुणाशी बोलत नव्हती. मनाशीच ती बोलत होती. वारीची झुळूक अडवली जावी, मग तिला वावटळीचं स्वरूप येऊन ती मोठी वावटळ उठवावी आणि ती गिरक्या घेत जावी, तशी रंगूच्या मनाची अवस्था होत होती. कोंडमारा झालेलं तिचं मन वावटळीसारखं फिरत पळत होतं. तिचं मन वेडापिसं झालं होतं. नको नको ते विचार करीत होतं. आता ती फारसं कोणाशी बोलतही नव्हती. मनाशीच ती बोलत होती आणि मन सर म्हणल तिकडं चलत होती. याच दरम्यान रामानं बापू मग टुमणाला लावलं होतं. आम्हाच ही चाकरी पुरव, तो म्हणत होता. आता चाकरी नको, तू घरी चाल.
दांडग्याचं वैरी दांडगं असतं. त्यात आपण फुकट मरू, आपलं घर राखू, ये संसार करू ये. परंतु बापून रामाचं बोलणं मनावर घेतलं नाही. त्यानं गणूकडे बोट दाखवलं आणि रामा गणूकडे जाऊन म्हणाला, मोहिते, आता माझ्या बापूला मोकळं करा. तुमच्या घरी जन्म काढावा अशी मी कबुलात दिली नव्हती. खरं होते, परवाच्या मारामारीत बापू होता म्हणून माझा जीव वाचला. आता एवढं वरीस कड काढा, बापूला राहू द्या. गणून समजून घातली तसा रामा शांत झाला. 1 वर्ष आता जाईल, मग बापूचं लग्न करू आणि सून आणून संसार करू, असा दूरचा विचार करून तो घरी गेला. धन्यवाद.